तर नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी आदित्य तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आपण एका शॉर्ट राईड वर चाललेलो आहोत. शॉर्ट इन द सेन्स आहे, एक शॉर्ट राईड आहे. त्याला असं लॉंग राईड पण नाही बोलता येणार. आपण जाणार आहोत पालघरला. सो पालघरला कुठे ते तुम्हाला समजलंच असेल आपल्या थंबनेल वरून. तर आपण जाणार आहोत श्रीकृष्णांच्या भेटीसाठी वृंदावनला. तर हे वृंदावन जे आहे ते मुंबई जवळच वृंदावन आहे. हे उत्तर प्रदेश मधलं वृंदावन नाहीये. तर मित्रांनो, तिथे आज आपण जाणार आहोत. तर आता सकाळचे 9:15 वाजलेत आणि आपण चाललेलो आहोत बाईकने आणि आता आपण पोहोचलेलो आहोत ठाण्याला. हा, त्या मंदिराचे टायमिंग्स आहेत, म्हणजे सकाळी 8:30ला ते ओपन होतं आणि 8:30 ते 12:30. आणि त्या व्यतिरिक्त नंतर 4:30 ते पुढचा काहीतरी 10:30चा का 8:30चा काहीतरी टायमिंग आहे. मलाही एवढं लक्षात नाही आता. तर असं टायमिंग आहेत, मधल्या वेळेत ते बंद असतं. सो आपल्याला ऍक्च्युली थोडंसं लेटच झालंय. आय होप आपण लवकर म्हणजे टाइमच्या आत पोहोचू, बिकॉज ना ते खूप मोठं मंदिर आहे. टायमाच्या आत तर आपण पोहोचू, त्यात काय शक नाहीये. बट प्रॉब्लेम हा आहे की तिथे एक्सप्लोर करायला प्रॉपर मिळालं पाहिजे, बिकॉज ते खूप मोठा एरिया आहे त्यांचा आणि त्याच्यासाठी भरपूर टाइम लागणार आपल्याला एक्सप्लोर करायचं असेल तर. सो बघूया, फिंगर्स क्रॉस. चला मित्रांनो, आपण आता डायरेक्ट पालघरला भेटूया. आता मित्रांनो, फायनली 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आता आपण पोहोचलेलो आहोत गोवर्धन इको विलेजला. तर आता इथून आपण जाणार आहोत आतमध्ये. सो आता इथून बघूया. आता वाजलेत काहीतरी 11:30, 12:30ला काहीतरी यांची एंट्री बंद होते. सो त्याच्या आधी आपण आतमध्ये जाऊया आणि जेवढं एक्सप्लोर करता येईल तेवढं आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेवढं मला एक्सप्लोर करता येईल तेवढं मी एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मित्रांनो, एंट्री केल्यावरती आपल्याला समोरच गणपती बाप्पाचं मंदिर दिसतं आणि इथूनच राईटला आपण गेलो तर इथून चालू होतं, म्हणजे प्रॉपर आतमध्ये जायचं. इथूनच आपल्याला आतमध्ये जावं लागतं आणि तिथे समोर जे तुम्ही बघता तिथे बाईक आणि कार पार्किंग आपण करू शकतो. एंट्री केल्यावर लेफ्ट हँड साईडला आपल्याला अशी म्हणजे नर्सरी दिसते. सो तुम्ही वाचू शकता गोवर्धन रोपवाटिका. इथून तुम्हाला झाडं वगैरे काही खरेदी करायची असेल तर आपण करू शकतो. तर मित्रांनो, इथे ना एंट्री केल्याच तुम्हाला राईट हँड साईडला अशी गौशाला लागते. तर इथे अशा गायी आहेत. तर ते एक फक्त नंदी महाराज आहेत आणि बाकी सगळ्या गायी आहेत. तर त्या नंदी महाराजांचं नाव काहीतरी राम आहे. बराच उंच आहे, तुम्ही पाहू शकता किती हाईट आहे त्याची, म्हणजे माझ्या हाईटचं आहे तो ऑलमोस्ट. तर एकीचं नाव तारा आहे, दुसरीचं नाव काहीतरी कृतिका आहे. सगळ्या सेमच दिसतात आणि एकीचं नाव आहे धनलक्ष्मी. तर तुम्ही इथे येत असाल तर साईडलाच तिथे स्टॉल सुद्धा आहे, जिथून तुम्ही 20 रुपयाला ते जो चारा घेऊन ह्यांना देऊ शकता. तर मित्रांनो, आपण आता पहिल्या मंदिरात जाणार आहोत. तर त्या मंदिराचं नाव आहे श्री वृंदावन बिहारी टेम्पल. सो ते असं काहीसं मंदिर आहे वरती आणि काहीतरी लेक्चर चालू आहे वाटतं वरती. सो चला मग आता आपण आतमध्ये जाऊया. सो त्यासाठी इथे तुम्हाला खाली चप्पलचे स्टँड सुद्धा आहेत. इथे आपल्याला चप्पल काढायचे आणि वरती जायचं आहे. का रिप्रेजेंट करता है, ऐसा कौन सा राक्षस है? भगवान ने उसका वध किया है और हमारे अंदर धूम का प्रतिनिधित्व कर रहा है। तो कौन सा राक्षस है? धूम का, जो हम लोग है नहीं एक्चुअली, और वो होने का एक्टिंग कर रहे हैं। ऐसा कौन सा राक्षस भगवान के लीला में आए थे?
बकासूर लोगासूर बताइए आप लोग। हाँ बताइए, बकासुर कैसे ढोंग का रिप्रेजेंट कर रहा है? वो तो बतख है और वो बतख के अंदर अपना शक्ति का प्रदर्शन कर रहा था। थोड़ा हिंट दो क्या? वो भगवान का एक रिलेटिव हो क्या है रिलेशन में? वही बता रहा हूँ ना, भगवान का रिलेशन में आए थे। सही जवाब पुतना, सही जवाब है। आपको एक मस्त इथे प्रसादही मिळतो आणि त्याच्यामध्ये असते दाल खिचडी. सो ते आपण घेणार आहोत आता. मित्रांनो, प्रसादाचा लाभ घेऊन आल्यानंतर आता आपण आलेलो आहोत मदन मोहन मंदिराच्या इथे. तर असं ते मंदिर आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत टूरला. तर इथे एक वृंदावन फॉरेस्ट आहे. सो त्या टूरला आता आपण जाणार आहोत. तर हे काहीतरी 1-1 तासाने टूर असतात. तर आपण चाललेलो आहोत आतमध्ये. तर मित्रांनो, आपण आता एका प्लेसवर आलेलो आहोत. तर त्या प्लेसचं नाव आहे वृंदावन फॉरेस्ट. तर या प्लेसची खासियत अशी आहे ना की या लोकांनी इथे जे कृष्ण जन्मापासूनचे कृष्ण भगवानचा अवतार संपेपर्यंत ज्या ज्या लीला त्यांनी केल्या, ज्या ज्या ठिकाणी ते गेले, तर त्या सगळ्या गोष्टींच्या प्रतिकृती इथे उभारण्यात आल्या. जसं की गोवर्धन पर्वत त्यांनी उचलला होता करंगळीवर, त्या व्यतिरिक्त कालियामर्दन. तर या सगळ्या गोष्टींच्या प्रतिकृती इथे उभारण्यात आलेल्या आहेत. तर त्या आपल्याला बघायला मिळतात. तर या गोष्टीसाठी ना इथे त्यांचे गाईड आहेत काही. तर त्यांचे ना काही 1-1 तासाने टूर्स असतात. तर त्या टूर आपण घेऊ शकतो. आणि चला मग आता आपण आतमध्ये जाऊया आणि मी तुम्हाला जेवढं एक्सप्लोर करता येईल, जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. सो चला आता आपण आतमध्ये जाऊया. पाहू शकता हे फॉरेस्टचे टूर्स आहे. तुम्हाला मी मगाशी बोललो होतो. तर त्याचे हे टूर्स टायमिंग आहेत. तर सकाळी 10:30, 11:30 आणि मग 12:30, मग 2:30 आणि मग 4 आणि 5 असे टायमिंग आहेत. तर या टाईममध्ये तुम्ही टूर घेऊ शकता. तर इथे मित्रांनो पूर्ण एक मॅपसुद्धा लावलेला आहे. पूर्ण वृंदावन फॉरेस्ट मॅप आहे आणि त्यात तुम्ही पाहू शकता की तुम्ही आता कुठे उभे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं. तर इथून तुम्ही नेव्हिगेट करू शकता. तर मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी इथे असे साईनबोर्ड लावलेले आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता. राईट हँड साईडला मथुरा आहे, लेफ्ट हँड साईडला यमुना नदी आहे. सो असे इथे साईनबोर्ड्स प्रत्येक ठिकाणी आहेत. तर मित्रांनो, जसं मी मागाशी तुम्हाला बोललो की श्रीकृष्णाच्या रिलेटेड इथे त्यांनी प्रतिकृती उभारल्यात त्यांच्या लीलाच्या. तर त्यातल्याच पहिल्या प्रतिकृतीकडे आपण आलेला होता. तुम्ही ते स्क्रीनवरती समोर तुम्हाला समजत असेल श्रीकृष्ण जन्मस्थान. तर त्याची इथे प्रतिकृती यांनी उभारलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता श्रीकृष्णांचा जन्म झाला आहे आणि त्यांनी ते जेल उभारलं आहे. सो वासुदेव आणि देवकी इथे खाली आहेत आणि खाली श्रीकृष्णांचा जन्म झाला आहे. आणि वरती तुम्ही पाहू शकता जे आपले नारायण आहेत म्हणजे विष्णुदेव. सो ते इथे प्रकट झालेत. असं त्यांनी इथे प्रतिकृती उभारली आहे. सो हे आपल्याला दिसतं इथे. तर मित्रांनो, इथे पाहू शकतो तुम्हाला बऱ्याच लोकांना माहीत असेल जी पूतना राक्षसीन होती. सो त्याचा वध इथे दाखवण्यात आलेला आहे. त्याची प्रतिकृती इथे दाखवण्यात आली आहे. तर तुम्ही पाहू शकता त्यांच्या अंगावरती श्रीकृष्ण आहेत आणि पूतना राक्षसनीचा वध करत आहेत.
नहीं है, संतानें मारने का प्रयास करते हाथ से छूट जाती है तो आकाशवाणी होता है कंस के लिए, ये मूर्ख कंस तेरा काल अभी जम ले चुका है। कहाँ है? गोकुल। ये सुन के और गुस्सा हो जाता है और एक एक असुर मारने के लिए व्यस्त रहता है। तो अनेक असुरों का वध है कि असुरों को जीवन दान दिया है, तो भगवान का नाम का महत्व जान के हम परिक्रमा करेंगे। पहले भगवान का नाम लेंगे, हाथ जोड़िए, जोर से बोलिए मेरे साथ, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे हरे। श्री कृष्ण भगवान की जय वृंदावन धाम की जय मथुरा धाम की जय। तो ऐसे हम धीरे धीरे देखते देखते जाएंगे। जय जय राधे जय जय श्याम, जय जय राधे जय जय श्याम, जय जय राधे जय जय श्याम, जय जय राधे जय जय श्याम। आता मित्रांनो, आता आपण चाललेलो आहोत परिक्रमा करण्यासाठी, गोवर्धन परिक्रमा इथे. सो ते करण्यासाठी आता आपण चाललेलो आहोत आतमध्ये. आता तुम्ही पुढे बघू शकता, सगळे चालले तसे. तर इथे पूर्ण परिक्रमा होते, चप्पल आधी काढावी लागते. भगवान को भोग लगा तो क्या देखना चाहिए? तुलसी पत्र। इसलिए भगवत गीता में भगवान क्या मांगते हैं? पत्रम पुष्पम फलम तोयम यो में भक्त्या प्रयस्ति, ऐसे बोलते हैं। फल दे दो, फूल दे दो, तुलसी का पान दे दो, जल दे दो। तो यहाँ हम भोग लगाते हैं 3 बार, तो महाप्रसाद के रूप में वापस भी कर देते हैं भगवान। ये भगवान है तो आनंद हो गया, महोत्सव हो गया। ये पूरे समाचार इंद्र देवता को मिलता है। देखो, अभिमान है, अहंकार है, घमंड है, पावर भी है उनके पास। तो इन्होंने क्या किया? गुस्सा हो गए और उद्यान पे क्या 7 दिन 7 रात तक क्या किया? वर्षा किया, बारिश किया। इतना जो संवर्धक बादल जो प्रलय के समय में भेज देते हैं उससे किया। तो भगवान भगवान है, भगवान के पास चरणों में आते हैं भक्त लोग। तो यहाँ सब डर गए थे, तो आखिर इंद्र देवता कुपित हो गए, गुस्से हो गए, बोलने लगे। भगवान ने बोले चलो आश्रय लेते हैं गिरिराज जी का। लेके आते हैं, अपने जो बायां हाथ है छोटी सी उंगली पे धारण कर देते हैं। गिरिराज गोवर्धन की, गोवर्धन लीला की। कितना दिन? 7 दिन 7 रात। तुम्ही ते पाहू शकता, गोवर्धन पर्वत जेव्हा श्रीकृष्णांनी उचलला होता करंगळीवर, त्याची ही प्रतिकृती इथे उभारलेली आहे. सो तुम्ही पाहू शकता, मध्ये श्रीकृष्ण आहेत आणि त्यांनी करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला आहे. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कालिया दमनच्या इथे. सो इथे कालिया दमनची प्रतिकृती उभारलेली आहे, तुम्ही समोर स्क्रीनवर पाहू शकता. तर इथे श्रीकृष्ण जे आहेत ते कालिया नागावरती चढलेले आहेत आणि त्यांच्यावरती ते नृत्य करत आहेत. सो अशी ही प्रतिकृती आहे. आता मित्रांनो, इथे ना फ्रीमध्ये अन्नक्षेत्र सुद्धा आहे. तर इथे आपण येऊन म्हणजे महाप्रसाद ग्रहण करू शकतो. तर असं खाली बसून आपल्याला महाप्रसाद ग्रहण करायचा असतो. माझा तर करून झालाय. सो तुम्ही कधी इथे याल तर तुम्ही याचा लाभ नक्की घ्या. आता मित्रांनो, इथे ना काही स्टॉल सुद्धा लागतात संध्याकाळी. तिथे तुम्ही म्हणजे लोकल लोकांकडून भाज्या वगैरे घेऊ शकता किंवा काही बाकीच्या वस्तूही आहेत, तर त्याही तुम्ही घेऊ शकता. आणि त्या व्यतिरिक्त त्याच्या बाजूलाच इथे कॅफे सुद्धा आहे. सो तिथे जाऊन जर तुम्हाला काही खायचं असेल तर तिथे म्हणजे नॉर्मल मेन्यू आहे, म्हणजे जेवणापासून नॉर्मल इन द सेन्स जेवणापासून बाकी सँडविच वगैरे स्नॅक्स सगळं मिळतं. सो ते तिथे जाऊन तुम्ही खाऊ शकता. प्राईस ठीक आहेत, रिजनेबल नॉर्मल आहेत, जास्त काही हे नाही आहेत, जास्त कमी पण नाही आहेत, जास्त हाय पण नाही आहेत. सो नॉर्मल आहेत, तर ते तुम्ही इथे खाऊ शकता. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आज आपण आलो होतो गोवर्धन इको विलेजला, जे की पालघरला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मुंबईच्या लाईफपासून एक दिवसाचा ब्रेक घ्यायचा असेल आणि स्पिरिच्युअल आणि पीसफुल एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही हे ठिकाण नक्की कन्सिडर करू शकता. तर इथे मित्रांनो कोणत्याही प्रकारची एंट्री फीज नाही आहे. जर तुम्ही अकोमोडेशन करत असाल तर इथे अकोमोडेशनचे ऑप्शन्सही आहेत. त्या व्यतिरिक्त इथे फ्री प्रसादाचा लाभही तुम्ही इथे घेऊ शकता. तर मित्रांनो, इथे यायचं कसं? तर इथे येण्यासाठी 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकता, जसं मी आलोय. जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलने येणार असाल तर मी तुम्हाला खाली गुगल मॅपमध्ये याची लिंक देईन. गुगल मॅपची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आणि जर पब्लिक व्हेकलने येत असाल तर इथे सगळं जवळचं स्टेशन आहे पालघर. तर तुम्ही मुंबईवरून 10 ट्रेन पकडून पालघरला येऊ शकता. तिथून मग तुम्हाला बाहेरच एसटी डेपो आहे जवळच, तिथूनच तुम्ही एसटी पकडून मस्तान नाक्याला तुम्हाला यावं लागतं आणि तिथून मग तुम्हाला इथे येण्यासाठी शेअरिंग रिक्षा मिळतात. तर असं तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करून तुम्ही येऊ शकता. असं मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, राईट सेफ आणि हरे कृष्ण.